आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी काल जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय काका पाटलांना, त्या उमेदवारीला त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी विरोध काल आपल्या प्रेसमध्ये केला आणि काही विरोध करण्याची त्यांनी कारणं या ठिकाणी आपल्याला सांगितली. निश्चितपणानं ती कारणं आम्ही त्यांनी जी दिली त्याचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि आमचे सहकारी प्रमोद आप्पा शेंडगे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांनी या जे काही आरोप केलेत या आरोपाचं निराकरण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवले. वास्तविक जगताप साहेबांनी काही आरोप त्या ठिकाणी केले की त्यांनी जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे संजय काका पाटलांना, त्या उमेदवारीला त्यांनी विरोध त्या ठिकाणी केला. विरोध करत असताना काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं विरोध असताना या ठिकाणी म्हणजे जे पक्षाचे जे आमचे जी बैठक झाली पक्षाची, त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मत नोंदवण्याचं त्या ठिकाणी काम झालं. हे अतिशय गुप्तपणे काम त्या ठिकाणी झालेलं असताना मी काय मत नोंदवले ते माझ्या सहकार्यांना माहित नाही आणि सहकार्याने जे काय मत नोंदवले ते कुणालाही माहित नसताना त्या ठिकाणी जगताप साहेबांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी संजय काका पाटील यांना विरोध आहे आणि काकाने या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठलंही काम केलं नाही, तेव्हा उमेदवारी या ठिकाणी वरच्या लोकांनी त्या ठिकाणी लादलेले आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप त्यांनी केला. वास्तविक गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपला सर्वांनाच माहिती आहे की संजय काकांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रेल्वे असेल, सिंचनाचे काम, मैजा टेम्पू ताकारी योजना असेल, त्यानंतर जे नॅशनल हायवे झाले, हे सगळे जे कामं झालेले आहेत ही खासदार संजय काका पाटलांच्या माध्यमातून या 9-10 वर्षाच्या काळामध्ये झालेले. त्यांनी आरोप करताना निश्चितपणानं या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी आरोप करायला पाहिजे होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी ड्रायपोर्ट आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्या रेल्वे विमानतळाच्या बाबतीमध्ये, रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये काय मुद्दे उपस्थित केले, त्या मुद्द्याला मगाशी प्रमोद आप्पांनी चांगल्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलेलं आहे की ड्रायपोर्ट मध्ये काही यांच्यासारख्याच विघ्न संतोषी मंडळींनी खोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर रेल्वेच्या कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर जवळजवळ 24 कोटी रुपयाचा परवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे. तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये कामं चालू असताना उगाचच काय तर सांगून जाणून बुजून या उमेदवारीला खोडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. तेव्हा आम्ही त्यांची भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमच्या लेटर पॅडवर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे पक्षातून हकलपट्टी यांची करावी अशा या पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर करत आहोत.